पप्पा, हा बेटा. भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला? भगवान बुद्धाचं जे साहित्य आहे ना ते प्रचंड प्रमाणामध्ये आहे. म्हणजे स्वतः बाबासाहेबांनी म्हटलंय की बुद्ध धम्म जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर एवढे सगळे ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा दिल्यानंतर एक कॉम्पॅक्ट ग्रंथ बौद्ध धम्माची माहिती देणारा असावा, जसं ख्रिश्चनांचं बायबल आहे अशा पद्धतीचा एक बौद्ध धर्माचा ग्रंथ तयार करावा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्माची निर्मिती केली. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जन्मापासून ते अखेरपर्यंतचा जीवनपट त्याच्यामध्ये दिलेला आहे की धम्म काय आहे वगैरे वगैरे. या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः चर्चा केलेली आहे की भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला. भगवान बुद्धांनी गृहत्याग केला याच्या संदर्भामध्ये जी पारंपरिक साहित्य आहे, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या गृहत्यागाची कथा सांगताना जी कथा सांगितली जाते की त्यांनी आजारी माणसाला बघितलं, त्यांनी अंत्ययात्रा बघितली, त्यांनी वृद्ध इस्माला बघितलं आणि त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी गृहत्याग केला. पण असं नाहीये. त्याचं कारण असं आहे, बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धांनी 29व्या वर्षी गृहत्याग केलेला आहे. म्हणजे 20व्या वर्षी त्यांनी शाक्य संघामध्ये, म्हणजे त्यावेळेचा जो काही त्यांचा संघ आहे त्याच्यामध्ये सदस्यत्व त्यांनी मिळवलेलं होतं आणि या शाक्य संघामध्ये प्रवेश केल्यानंतर 8 वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. परंतु परिस्थिती एक अशी उद्भवली की शाक्य आणि कोली हे जे दोन वंशाचे लोक राहत होते यांच्यामध्ये एक रोहिणी नदी नावाची एक नदी होती आणि या नदीच्या पाण्यावरून या दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. यावेळी असा तंटा झाला की युद्धाची वेळ आली आणि शाक्य संघाने निर्णय घेतला की आपण कोलियांना धडा शिकवण्यासाठी युद्ध करूया. बुद्ध म्हणाले की युद्ध हा त्याच्यावर पर्याय नाही. त्यावर जे सेनापती होते संघाचे ते असं म्हणाले की तुम्ही जे काही बोलताय त्याच्या परिणामाची जाणीव तुम्हाला आहे का? एकदा जर संघाने निर्णय घेतला बहुमताने तर तो सर्वांना मान्य असेल. पण बुद्ध म्हणाले की मला हे मान्य नाही, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. त्यावेळेस सेनापती म्हणतात की तुमच्या कुटुंबियांना बहिष्कृत केलं जाऊ शकतं, तुमची शेती जप्त केली जाऊ शकते किंवा तुमच्या विरुद्ध तुम्हाला देशाबाहेर घालवण्यात येऊ शकतं किंवा तुम्हाला फाशीची शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. म्हणजे त्यावर बुद्ध असं म्हणतात, पूर्वाश्रमीचे सिद्धार्थ, की घरी गेल्यानंतर जेव्हा ते घरी जातात तेव्हा घरच्यांना याची सगळी माहिती मिळालेली असते. आई वडील त्यांचे, प्रजापती आणि माता आणि शुद्धोधन राजा त्यांची समजूत घालतात. परंतु बुद्ध काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि ते यावर ठाम असतात, युद्ध हा काही पर्याय नाही. हे सगळं बोलून जेव्हा ते यशोधराकडे जातात पत्नीकडे, तेव्हा यशोधरा त्यांचं कौतुक करते आणि त्यांना सांगते की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल आणि माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल आणि तुम्ही घरच्यांची काही काळजी करू नका. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राहुलची आणि तुमच्या आई वडिलांची काळजी घेईन असं बोलून बुद्ध निघून जातात आणि ते परिव्रज्या घेतात आणि तिथून बुद्धांच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. लक्षात आलं बेटा तुझ्या?